नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच आहे की बऱ्याचशा दिवसापासून विद्यार्थ्यांचे कंटिन्युअसली मेसेज येत आहेत की सार्वजनिक आरोग्य विभाग तसंच झेडपीबद्दल काय अपडेट आहे सर. तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. गट क आणि गट ड याच एकाच व्हिडिओमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग तसंच आपण झेडपीबद्दल अपडेट बघणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये अधिकाऱ्यांना आपण जेव्हा कॉल केला, काही आपल्या ग्रुपमधले स्टुडंट्स आहेत, तर त्यांचा धन्यवाद ज्यांनी कॉल केला. तर तिथे त्यांचं काय म्हणणं आहे त्याची रेकॉर्डिंग पण इथे मी तुम्हाला लाईव्ह ऐकवणार आहे. ओके, तर त्याची रेकॉर्डिंगनुसार तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल आणि निकाल कधीपर्यंत लागेल याच्याबद्दल पण तुम्हाला संपूर्ण आयडिया क्लिअर होऊन जाईल. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ती रेकॉर्डिंग पण ऐकवणार आहे. तर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच आहे की एकच एक अपडेट मला पण बनवायसाठी त्रास येत होता. पण आता इतके मेसेज येत होते विद्यार्थ्यांचे की मग त्याच्यासाठी मला हा व्हिडिओ बनवावा लागतो. ओके, तर आपण एक एक अपडेट्स बघूया. तर चला आपण सुरुवात करू. तसंच व्हिडिओ सुरुवात करण्याआधी सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर रेग्युलर जॉब अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं जर काही म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देत असतो, हे तुम्हाला माहितीच आहे. तर चला आपण बघूया पहिलं. तर बघा इथे पेपरमध्ये पण न्यूज आहे, झेडपी रिलेटेड आहे. तर इथे काय म्हणतं बघा, 88,000 तरुणांच्या भवितव्याचा फैसला 8 दिवसात निकाल लागणार. तर आता 8 दिवस ही यवतमाळची न्यूज आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या विविध रिक्त पदांची जी जाहिरात एक्झाम घेतलेली होती, तर त्याचा निकाल अशी माहिती समोर येते की 8 दिवसात येणार आहे. तर बघूया, 8 दिवस आता अजून किती दिवस वाट बघावी लागते. ऑलरेडी भरपूर दिवस झाले, 1 ते 2 महिने इथे होत आलेले आहेत, पण अजून कुठेच काही हालचाली यांच्या दिसत नाहीत. तर हे तर झेडपी रिलेटेड झालं. तर याच्याबद्दल एवढी माहिती आहे की 8 दिवसांमध्ये याचा निकाल येऊ शकतो. आता राहिलं सार्वजनिक आरोग्य विभाग, तर त्याची रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला ऐकवेल. तर त्याच्याबद्दल माहिती देण्याआधी अशी माहिती येत आहे की त्याचा जो रिझल्ट आहे सार्वजनिक आरोग्य विभाग, तो आज येण्याची शक्यता जास्त आहे. तर 100% आज येऊ शकतो इव्हनिंगपर्यंत. तर याच्यासाठी तयार राहा. तर ही एक खूप महत्त्वाची अपडेट होती आणि याची एक रेकॉर्डिंग आहे, ती पण मी तुम्हाला ऐकवतो. तर सार्वजनिक आरोग्य विभागाबद्दल हेच आहे की याचा रिझल्ट मित्रांनो आज येऊ शकतो. ओके, तर याची रिवाईज आन्सर की यायची होती. आधी काय होईल, रिवाईज आन्सर की येईल आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या प्रोसेस होतील. तर बघूया आता रिवाईज आन्सर की येते की त्याच्यानंतर डायरेक्ट काय करतात हे लोक, डायरेक्ट मेरिट लिस्ट लावतात. तर असा काही घोळ नाही झाला पाहिजे. तर आधी मला वाटते की रिवाईज आन्सर की यांनी जाहीर करावी. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुमचं पण तुम्ही इथे म्हणणं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर ही एक झाली अपडेट आणि या 2 अपडेट आपण कव्हर केल्या याच्यामध्ये. रिवाईज आन्सर कीबद्दल पण बोललो मी आणि आता तुम्हाला ती एक रेकॉर्डिंग ऐकवतो मी. चला मी तुम्हाला डायरेक्ट रेकॉर्डिंगवरती घेऊन चलतो. तर बघा, आता तुम्हाला आवाज येईलच क्लिअर. मी थोडा व्हॉल्यूम इन्क्रीज करतो. तर बघा. हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार. हा, तर आरोग्य विभागाची फायनल तिकडे पण देणार आज की उद्या अपेक्षित आहे. हा येईल आज उद्या. ओके. तर बघा मित्रांनो, हे सांगतात की आज किंवा उद्या. तर एकदा परत ऐकून घ्या, परत मी लावतो. हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार. हा, तर आरोग्य विभागाची फायनल तिकडे पण देणार आज की उद्या अपेक्षित आहे. हा येईल आज उद्या. ओके. तर हे बघा मित्रांनो, आता आपण जेव्हा कॉल केला तर त्यांचं म्हणणं हेच आहे की आज किंवा उद्या, म्हणजे कालची ही रेकॉर्डिंग होती. तर आज किंवा उद्या म्हणजे कालचा एक दिवस गेला, तर आपण आजची वाट बघू. तर आज येणार आहे अशी माहिती मिळालेली आहे आपल्याला. तर बघूया आता आज याचा रिझल्ट येतो की काय. तर ही संपूर्ण माहिती होती. तुम्हाला जर काही डाऊट असतील मित्रांनो, तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये या आणि कमेंट बॉक्समध्ये येऊन इथे तुम्ही कमेंट करा. ओके, परत एकदा विनंती, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू व्हेरी मच.